भाग्यश्री ही खूप श्रीमंत घरात वाढलेली मुलगी होती, पण भाग्यश्रीचे आई वडील मनाने खूप निर्मळ व सुशील होते. अचानक एके दिवशी भाग्यश्रीला तिच्या लग्नासाठी पाहुणे बघायला येणार होते. पाहुणे बघायचा कार्यक्रम झाल्यावर भाग्यश्री ही तिच्या आई वडिलांना सांगू लागली की मला हे लग्न करायचं नाही. भाग्यश्रीचे आई वडील तिला समजावून सांगत होते की मुलगा चांगला आहे, देखणा आहे आणि इंजिनियर पण आहे, खूप कमावत पण आहे. परंतु भाग्यश्री म्हणाली मला हे लग्न नाही करायचं. त्यावर भाग्यश्रीची आई म्हणाली की तुला दुसरं कोणी आवडत आहे का ते आम्हाला सांग. भाग्यश्री म्हणाली की हो, मला दीपक आवडत आहे. आम्ही 12वी पासून एकाच क्लासमध्ये शिकत आहे, त्यामुळे मी लग्न केलं तर दीपकशीच करीन. परंतु भाग्यश्रीचे वडील हे तिच्या लग्नाला नकार देत होते. भाग्यश्रीची आई म्हणाली की आपण एकदा दीपकला भेटून बोलून बघू. तेव्हा भाग्यश्रीचे वडील म्हणाले की हो चालेल. तेव्हा दीपकला बोलावून भाग्यश्रीच्या वडिलांशी त्यांचं बोलणं झालं. तर भाग्यश्रीचे वडील लग्नासाठी तयार झाले, परंतु त्यांनी अशी एक अट ठेवली की हे लग्न एका आठवड्याच्या आत झालं पाहिजे आणि म्हणाले की आता आमच्या घराशी तुमचा काही संबंध नाही. त्यावर भाग्यश्री म्हणाले की बाबा, तुमचा माझ्यावर काहीही विश्वास नाही का? तर पुढे भाग्यश्रीचे लग्न हे धूमधडाक्यात झाले. भाग्यश्रीला लग्न करून सासरी जाताना खूप वाईट वाटत होते, तर इकडे भाग्यश्रीची आई खूप रडत होती. भाग्यश्री ही तिच्या सासरी गेल्यावर तिथे तिला तिची सासूबाई ह्या पार्वतीबाई ही खूप मायाळू भेटली होती. भाग्यश्रीचा संसार हा खूप सुखाचा चालला होता, परंतु अचानक एके दिवशी भाग्यश्रीच्या खूप पोटात दुखायला लागले. त्यामुळे ती डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली होती. डॉक्टरांनी असं काही सांगितलं की भाग्यश्री ही खूप निराश झालेली होती. परत आल्यावर पार्वतीताई ह्या दारात उभ्या होत्या. त्यांना पाहून भाग्यश्री ही लगेचच खोलीमध्ये निघून गेली. तर त्यांनी दीपकला विचारले की भाग्यश्री अशी का निघून गेली. त्यावर दीपक म्हणाला की आई, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे आणि तू ते शांत ऐकून घे. त्यावर दीपक म्हणाला की आई, मी कधीही बाप होऊ शकणार नाही. त्यावर दीपकची आई म्हणाली की तुला कळत आहे का, तू काय बोलत आहेस? तू बाप होणार नाहीस म्हणजे काय? त्यावर दीपक म्हणाला की माझ्यातच दोष आहे, त्यामुळे तू आजी आणि मी बाप होऊ शकत नाही. असे म्हणून दीपक निघून गेला. तेवढ्यात भाग्यश्री आली. ती म्हणाली की आई, माझ्यामुळे तुम्ही आजी होऊ शकत नाही, माझ्यातच दोष आहे. अगं, तुमचं काय चाललं आहे? दीपक म्हणतो आहे की माझ्यामुळे तू आजी होऊ शकत नाही आणि तू म्हणत आहेस की माझ्यामुळे तुम्ही आजी होऊ शकत नाही. हे काय चाललं आहे? ते माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी हे सगळं बोलत आहेत. परंतु आई, तुमचं हे सुख मी हिरावून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला तुमचं सुख मिळवूनच देईल. पुढे भाग्यश्री असा विचार करते की दीपकचं दुसरं लग्न लावून द्यायचं. दीपक म्हणतो की तू असा वेड्यासारखा विचार कसा काय करू शकतेस? भाग्यश्री म्हणते की तुम्ही जर दुसरे लग्न केले तर तुम्हाला बाप म्हणून घेता येईल आणि आईंना आजी होता येईल आणि मला त्या बाळाची आई होता येईल. या गोष्टीमुळे दीपकला भाग्यश्रीचा खूप राग येत होता, पण तरीही भाग्यश्री तो दीपकचा राग सहन करत असते. भाग्यश्री म्हणते की तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण देखील घेणार नाही. त्यावर दीपकच्या आई दीपकला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतात,
पण दीपक काही ऐकत नाही. परंतु 4-5 दिवसानंतर भाग्यश्रीची तब्येत ही खूपच बिघडलेली असते. भाग्यश्रीची तब्येत बिघडलेली पाहून तिची सासूबाई दीपकला म्हणतात की, अरे दीपक, भाग्यश्रीला वचन दे की मी दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. असे म्हणून दीपक भाग्यश्रीला वचन देतो. त्यावर भाग्यश्री लगेच ही हसायला लागते. तर दीपकच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ बघून दीपकचे दुसरे लग्न लावून देतात. दीपकची दुसरी बायको उषा ही पण दिसायला खूप सुंदर असते. तिला काही दिवसानंतर दिवस जातात. तिला बाळ होणार आहे म्हणून भाग्यश्री ही तिची खूप काळजी घेत असते. परंतु अचानक भाग्यश्रीची सासूबाई तिला म्हणते की तू उषासमोर सारखं सारखं येत जाऊ नकोस, म्हणजे वांजोट्या बाईची नजर ही चांगली नसते असं म्हणतात. भाग्यश्री तिच्या सासूबाईचं असं बोलणं ऐकून खोलीत जाऊन बसते. त्यामुळे भाग्यश्री ही खूप नाराज होते. तर पुढे काही दिवसांनी उषाचे डोहाळे जेवण करायचे असते. त्यामुळे दीपकच्या आई दीपकला म्हणते की तुझ्याकडे माझं एक काम आहे. दीपक म्हणतो, सांग ना आई, मी 100% करेन. पार्वतीताई म्हणतात की उद्या उषाचे डोहाळे जेवण आहे. त्यामुळे भाग्यश्रीला उद्या दिवसभर खोलीबाहेर पडू द्यायचे नाही. तू म्हणालास की मी 100% काम करेन, तरीही जबाबदारी तुझी. तर दीपक आईचा निरोप घेऊन भाग्यश्रीकडे येतो. दीपक म्हणतो, मी आईचा निरोप घेऊन आलो आहे. उद्या उषाचे डोहाळे जेवण आहे. त्यावर भाग्यश्री म्हणते की मला सासूबाईंनी बोलावले आहे ना, त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. अगं भाग्यश्री, ऐकून तर घे, आईने काय निरोप सांगितला आहे ते. आईने सांगितलं आहे की तू उद्या दिवसभर खोलीतून बाहेर पडायचं नाही. तर भाग्यश्री दीपकला विचारते की यावर तुमचं काय मत आहे. तर दीपक म्हणाला की मला समजून घे. यावर भाग्यश्री म्हणाली की मला कोण समजून घेणार, मी लग्न करून या घरात तुमच्यासाठी आले. परंतु माझ्या आईवडिलांना कायमचं सोडून मी तुमचं दुसरं लग्न लावून दिलं, हे तुमच्यासाठीच ना. हा माझा असा अपमान होत आहे तो तुमच्यासाठीच ना. मग माझं काय, माझ्या मनाचा कोण विचार करणार. त्यावर दीपक म्हणतो, भाग्यश्री अगं मला समजून घे. तर दुसऱ्या दिवशी उषाचे डोहाळे जेवण हे खूप उत्साहात पार पाडले जाते. परंतु भाग्यश्री ही तिच्या खोलीत लाईट बंद करून निराश होऊन रडत बसलेली असते. तर पार्वतीताई ह्या उषाला काय हवं नको ते सर्व काही पाहत असतात. एके दिवशी पार्वतीताई ह्या मंदिरात गेलेल्या असतात आणि दीपक हा त्याच्या कामावरती गेलेला असतो. तर उषा अचानक आवाज देत असते की आई, इकडे या ना, माझं तुमच्याकडे काम आहे. तर भाग्यश्री लगेच धावत येते. घरात कोणी नाही आणि उषा आवाज देत आहे. परंतु उषा म्हणते की ताई, तू कशाला आलीस, मी आईंना बोलवलं होतं. तेवढ्यात पार्वतीताई येतात. तर भाग्यश्री ही खोलीत निघून जाते. उषाला खूप अस्वस्थ आणि तिच्या पोटातही दुखत असतं. त्यामुळे भाग्यश्री ही डॉक्टरांना फोन लावते. तर डॉक्टर म्हणतात की लगेच क्लिनिकमध्ये घेऊन या. तर उषाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिला तिथे छान असा मुलगा होतो. तर उषा ही सुखरूप घरी येते. तर बाळाच्या स्वागतासाठी भाग्यश्री ही दारामध्ये छान रांगोळी, फुलांची सजावट करत असते. तेवढ्यातच बाळाची गाडी दारासमोर येते. तर भाग्यश्री ही खूप नाराज होऊन आतमध्ये निघून जाते. तर दीपक हा आईला म्हणतो की आई,
भाग्यश्री खूप नाराज झाली आहे. तेवढ्यात उषा म्हणते की तुम्ही भाग्यश्री ताईंना घेऊन या, आम्ही इकडल्या दारातून आतमध्ये येतो. तर दीपक हा भाग्यश्रीला म्हणतो की तू अशी आतमध्ये का निघून आलेस? भाग्यश्री म्हणते की माझ्यामुळे उगीचच बाळाला नजर नको लागायला. तेवढ्यात भाग्यश्रीची सासूबाई येतात आणि म्हणतात, भाग्यश्री चल, तुझं बाळ आलं आहे. पार्वतीताई म्हणतात की आम्ही तुझा खूप छळ केला आहे, तुला खूप त्रास दिला आहे, आम्हाला माफ कर. आता चल तुझ्या बाळाच्या स्वागतासाठी. त्याला ओवाळणार नाहीस का? तर भाग्यश्री लगेच डोळे पुसत बाळाला ओवाळण्यासाठी जाते. तर भाग्यश्री बाळाला ओवाळून आत येते. तेवढ्यात उषाही भाग्यश्रीच्या जवळ बाळाला देत असते. तर भाग्यश्री ही खूप खुश होते आणि बाळाचे खूप लाड करत असते, त्याचे पापे घेत असते. तिला कळत नाही काय करावे. तिचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असतो. तेवढ्यात तिचे आई वडील तिला भेटण्यासाठी येतात. ती म्हणते की तुम्ही अचानक कसे काय आलात? तुम्हाला एवढे दिवस माझी आठवण नाही का आली? तर भाग्यश्रीची आई म्हणते की तुझी आठवण नाही आली असा एकही दिवस गेला नाही. तर भाग्यश्रीच्या आईच्या पणाला पूर्णत्व प्राप्त झालेले होते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.